कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मा दे लवकर। हो आले। मा हे घे। अहो भांजे, दीदीला पाणी तरी पिऊ दे की आधी। हे घे। मा आता खा, बघ कशी लागते। अयो भलतच गुळमटे बाबा यांचं खाणं। दीपे पण काही म्हण, आपलं खाणं म्हणजे खाणं आहे। कसं झणझणी तिखट खायला पाहिजे ना, जिभेला पण भारी वाटतं। मा आता तू फक्त आराम करायचास, काय लागलं तर मला सांग, मी आहे तुझ्या बरोबर। दाजी, या 10 दिवसात देवानं तुमची लय मोठी परीक्षा बघितली, पण तुम्ही न घाबरता या परिस्थितीला तोंड दिलं आणि दीदीला शोधून काढलं। आपण आज या घरात आली याचं सगळं श्रेय अर्जुन तुला जातं या ठिकाणी। बाबा तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू मला घेऊन येशील, आणि ते तू प्रॉमिस पूर्ण केलंस। थँक्यू बाबा। अमोल बाळा, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना, मग तुझ्या प्रॉमिस साठी मी इकडची दुनिया तिकडं करून अप्पू मला तुझ्या समोर आणणारच होतो। बाबा अरे तू मला हे दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे। थँक्यू बाबा। अरे अमोल बाळा, तू पण लवकरात लवकर बरं व्हायचं, कारण आपल्याला आपल्या अप्पू मला लवकर बरं करायचंय, है की नाही? बाबा अरे मी ओके आहे, मला जेव्हा मी बघितलं तेव्हाच मी ओके झालो। अगदी खरे। अहो त्यांनी टीव्हीवर आपणाला बघितलं ना तेव्हा नाचायलाच लागला होता। अगं त्याला काय बोलायचं रुपाली, या आप्पी बेपत्ता झाल्यापासून ना पोरग पार कावरं झालं होतं। वंस अहो कशी झालीये फेरणी? आपण तुला काही त्रास होतोय का गत्ता? अहो वंस तुम्ही फक्त सांगा, आम्ही सगळे तुमची काळजी घेऊ। हा दीदे, तू बरी होईपर्यंत तुझ्या प्रत्येक हाकेवर मी उभा राहणार। तू फक्त सांगायचं आणि मी ते करायचं। खरंच एवढ्या मोठ्या अपघातातून माघारी येणं सोपं नव्हतं, पण वंसनी ते करून दाखवलं। मला तर तो अपघाताचा व्हिडिओ अजून आठवतोय। वंस अहो तिकडे काय झालं होतं, म्हणजे तुम्ही या सगळ्यातून वाचलं कशा? अगं सगळे म्हणत होते की या अपघातातून वाचणं अशक्यच आहे, पण आपण तू तो चमत्कार करून दाखवलास। सांग ना तू कशी वाचलीस नक्की यातून? आपे थांब, तू थांब, आराम कर जरा। वहिनी मोना, मला असं वाटतंय की आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात का? हा हो, मला पण असंच वाटतंय, अपर्णाला विश्रांती घेऊ देत या ठिकाणी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।